श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। शिव महापुराणानुसार सोमवारच्या दिवशी या वस्तूंचे दान अवश्य करा। जीवनातून दुर्भाग्य दूर होईल। म्हणजेच जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमची कामे होता होता राहत असतील, तुमच्या जीवनात काही त्रास असे एखादे दुःख असेल की ज्यातून मुक्ती मिळत नाही, तुम्ही हा त्रास इतर कोणासोबत वाटू शकत नाही, सांगू शकत नाही, तर अशा वेळी हे सर्व त्रास दुःख दूर करण्यासाठी आणि नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी आपण या वस्तूंचे दान अवश्य करा। दान धर्म तर कराच, कारण याचे हिंदू धर्मशास्त्रात फार महत्त्व सांगितलेले आहे। तुम्हाला महाराज बली, कर्ण आणि राजा हरिश्चंद्र माहीत असतील। हे सर्वात मोठे दानी व्यक्ती होऊन गेलेत। असे म्हटले जाते की आपण एखादी गोष्ट दान केली की आपल्यातला त्या वस्तू 100 पटीने परत मिळतात। म्हणजेच आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते। तर आता बघूयात की आपण या वस्तूंचे दान सोमवारी नक्कीच करा। तर कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ते आपण आता बघूयात। सोमवारी या दिवशी महादेवांना आपण शरण जा। तुमच्या हातून कळत नकळत जी काही पाप पुण्य घडत असतील त्याबाबत तुम्ही त्यांना शरण जा आणि दुःख कष्ट करण्याची प्रार्थना करा। सोमवारी गोष्टी दान करायच्या आहेत। त्यातील पहिली गोष्ट आहे ते म्हणजे मीठ। जर जाड मीठ असेल तर अतिउत्तम, नसेल तर साधे मीठ असते त्याचे दान केले तरी चालेल। मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मीठ आपण आपल्या हातात घेऊन कधीही दान करू नका। तुम्ही ज्या भांड्यात मीठ टाकले आहे ते भांडे खाली ठेवा आणि समोरच्याला ते मीठ त्यातून घेण्यास विनंती करा। आपल्या हातातून कधीही मीठ देऊ नये, कारण लक्ष्मी जाण्याचा धोका असतो। ज्यांच्या जीवनात गरिबी आहे अशा व्यक्तींनी या मिठाचे दान अवश्य करा। त्यांची गरिबी नक्कीच निघून जाईल। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे गूळ। ज्या घरात 2 व्यक्तींमध्ये सतत वादविवाद, भांडण होत असतील, एकमेकांशी पटत नसेल, तर अशा वेळी नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी आपण सोमवारी या गुळाचे दान अवश्य करा। या दिवशी आपण गोमातेला या गूळ, भाकरी आणि चपाती खाऊ घातली तर आपल्याला धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात। त्यानंतर पुढची म्हणजे तिसरी वस्तू आहे ते म्हणजे तूप। तूप हे गाईचेच असावे। ज्यांच्या घरात सतत रोगराई असते, सतत कोणी ना कोणी आजारी असते, अशा वेळी आजारपण दूर करण्यासाठी आपण सोमवारच्या दिवशी तुपाचे दान अवश्य करा। जी आजारी व्यक्ती आहे त्याने ह्या तुपाच्या भांड्यात स्पर्श करावा आणि असे हे तूप आपण गोरगरिबाला दान करावे। आपल्याला आजारापासून मुक्ती मिळते। त्यानंतर चौथी वस्तू आहे ते म्हणजे तीळ। हे 2 प्रकारचे असतात, काळे आणि पांढरे तीळ। ज्यांच्या जीवनात शनीची 7.5 चालू आहे, शनीची अंतर्दशा महादशा चालू आहे, अशा प्रकारचे कोणतेही शनीचे दोष दूर करण्यासाठी आपण शनिवारी काळ्या तिळांचे दान करावे। सोबतच हे काळे तीळ आपण शिवलिंगावरती देखील अर्पण करू शकता आणि सोमवारच्या दिवशी पांढऱ्या तिळांचे दान करा। त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढवण्याकरता ह्या तिळांचे दान फार महत्त्वाचे आहे। शेवटची म्हणजे 5वी गोष्ट आहे कपडे। सोमवारच्या दिवशी आपण कपड्याचे दान केल्याने आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते। लक्षात घ्या, कोणतेही दान करताना आपण कोणते तरी खूप काही मोठं करत आहोत अशी भावना मनात आणू नये। दान हे नेहमी निस्वार्थ भावनेने करावे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।